म्हसरूळ पोलीस ठाण्यामधील शस्त्र बाळगणाऱ्या व शहरातील व्यापाऱ्यांचे अपहरण करून खंडणी घेणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदाराला विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड। अधिक माहिती अशी की विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व कर्मचारी हे शहरात गस्त करत असताना गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी हे दोघे शिर्डी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। व्यापारी राजेश कुमार गुप्ता अपहरण खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवा रवींद्र नेहरकर व त्याचा साथीदार शुभम ज्ञानेश्वर खरात हे दोघे शिर्डी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देण्यात आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक व कर्मचारी शिर्डी येथे रवाना होऊन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या मदतीने सापळा रचत शिर्डीच्या साईबाबा मंदिरामागे असलेल्या हॉटेल साई संजय येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारपूस करत असताना आरोपी शिवा उर्फ चिकू रवींद्र नेहरकर हा राजेश कुमार गुप्ता यांच्या दुकानात काम करत असताना त्याचा साथीदार शुभम नानासाहेब खरात या दोघांनी अपहरणाचा कट रचला होता। तेव्हापासून हे दोघेही फरार असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे। यानंतर दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास कामी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप भोई, पोलीस रोकडे दत्ता चकोर, रवींद्र दिघे, भूषण सोनवणे, भगवान जाधव, अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी केली आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।